नमस्ते एव्हरीवन. तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. हे येणारं नवीन वर्ष तुम्हाला खूप सुखाचं आणि समृद्धीचं जावो. तुमची सगळी स्वप्न पूर्ण होवो ही परमेश्वराकडे प्रार्थना करून मी आजच्या व्हिडिओची सुरुवात करत आहे. सगळ्यात आधी मी खण कसे पुजले हे तुम्हाला सांगणार आहे. मी 5 खण आणि 1 झाकण विकत आणलं आहे. आधी मी हे आणलेले सगळे खण स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर त्या खणांना अशा प्रकारे हळदी कुंकू लावून घेतलं. माझ्याकडे एक लॅपटॉप टेबल आहे. त्याच्यावरती मी कापड अंथरून 5 ठिकाणी तांदूळ ठेवून घेतले. नंतर त्या तांदळावरती एक खण ठेवला. नंतर त्या खणांमध्ये थोडा थोडा ववसा ठेवला. झाकणीमध्ये थोडंसं तीळ आणि थोडंसं तांदूळ टाकून ती झाकणी एका खणावर ठेवली. त्यानंतर मी खणांना फूल वाहिले तिळाचा आणि गुळाचा नैवेद्य ठेवला. दिवा आणि अगरबत्ती लावली. सगळ्या खणांना हळदी कुंकू लावलं. अशा प्रकारे माझी खणांची पूजा झाली आहे. खण मी भोगी दिवशीच पूजले होते. संक्रांती दिवशी माझी सुरुवात तुळशीला पाणी घालून झाली. तुळशीला पाणी घालून घेतल्यानंतर मी पोळ्यांचा स्वयंपाक करायला सुरुवात केली. मी पुरण बनवण्यासाठी 1 वाटी डाळ घेतली. ती स्वच्छ धुवून घेतली आणि कुकरमध्ये टाकली. डाळीमध्ये अर्धा चमचा हळद टाकली आणि 1 चमचा तेल टाकलं आणि त्यानंतर पाणी टाकून डाळ कुकरला लावली आणि आता मी याच्या 4 शिट्ट्या करून घेणार आहे. कुकर होईपर्यंत मी जेवढी डाळ घेतली आहे तेवढाच गूळ चिरून घेतला आणि कणिकही मळून घेतली. थोडीशी आपटून कणिक मस्त मऊ केली. कणिक मळून रेडी आहे. आता कणिक भजेपर्यंत आणि कुकर थंड होईपर्यंत मी भज्यांची तयारी करून घेणार आहे. भजी बनवण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये माझ्याकडे जो मोठा चमचा आहे त्याने मोजून 3-4 चमचे बेसन पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकला. नंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकली, थोडंसं हिंग टाकलं, अर्धा चमचा हळद टाकली आणि 2 चमचे माझ्याकडे लसणाची चटणी आहे ते देखील टाकली. त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं, चिरलेली कोथिंबीर टाकली आणि थोडं पाणी टाकून ते मिक्स करून घेतलं. आता मी आमटीचं वाटण काढणार आहे. त्यासाठी कढईमध्ये मी 1 चमचा तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये कांदा, लसूण आणि खोबरं हे सगळं परतून घेतलं. वाटण थंड झाल्यानंतर ते मिक्सरमधून बारीक करून घेतलं. कुकर ओपन झाला आहे. डाळ मस्त शिजली आहे. आता याच्यातलं पाणी आणि थोडीशी डाळ मी बाजूला काढणार आहे आमटीसाठी.
जोपर्यंत शिजलेली डाळ थोडी थंड होत आहे तोपर्यंत मी कुरडई, पापड आणि भजी तळून घेतली. आता मी पुरण बनवून घेणार आहे. त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली, त्याच्यामध्ये सगळी शिजलेली डाळ टाकली आणि जो गूळ चिरून ठेवला होता तो देखील टाकला आणि हे आता घट्ट होईपर्यंत हलवत राहायचं आहे. पुरण रेडी आहे. आता जोपर्यंत हे पुरण थंड होत आहे तोपर्यंत मी आमटी बनवणार आहे. आमटी बनवण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकलं, नंतर जिरे आणि मोहरी टाकली, त्यानंतर कढीपत्ता टाकला. त्यानंतर तेलामध्ये हिंग टाकलं, हळद टाकली, 1 चमचा लाल तिखट टाकलं आणि 2 चमचा मसाला टाकला. मसाला तेलात परतल्यानंतर त्याच्यामध्ये जे वाटून घेतलं आहे ते देखील टाकलं आणि थोडंसं पाणी टाकून छान तेल सुटेपर्यंत वाटण परतून घेतलं. वाटण परतून झालं की जे डाळीचं पाणी बाजूला काढून ठेवलं होतं ते टाकलं. आमटीमध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आणि गॅस बारीक करून आमटी उकळण्यासाठी ठेवली. आता जोपर्यंत आमटी उकळत आहे तोपर्यंत मी गॅसवरती कुकर ठेवला भाताचा आणि आता मी पुरण बारीक करून घेणार आहे. माझं पुरण बारीक करून रेडी आहे. आता मी त्याच्यामध्ये 2 चमचा सोप आणि थोडीशी इलायची बारीक केलेली पावडर टाकली. आमटीसुद्धा रेडी आहे. मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि आता मी पोळ्या करायला सुरू करणार आहे. मस्त टम्म फुगली आहे पोळी. माझ्या पोळ्या करून झाल्या की मी नवरोबाला आणि मुलाला जेवायला वाढलं. त्यांना जेवायला दिल्यानंतर मी ववसायला जाण्यासाठी रेडी झाले. मी 1 खण तुळशीला वाहिला. दोन खण घेऊन मी आणि माझ्या आजूबाजूच्या सगळ्या फ्रेंड्स शेजारच्या गणपती मंदिरात ओवासण्यासाठी गेलो. तिथे 1 खण मी गणपती बाप्पाला वाहिला. मंदिरामध्ये सगळ्यांनी आम्ही एकमेकींना ओवासलं आणि त्याच्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर मी चेंज केलं आणि पहिलं जेवण करून घेतलं कारण खूप भूक लागली होती. आणि जेवण झाल्यानंतर मग आम्ही संध्याकाळी विडे घेण्याची आणि हळदी कुंकू करण्याची तयारी केली. घरी माझ्या आजूबाजूच्या सगळ्या फ्रेंड आल्या होत्या. त्यातल्या 5 जणींनी मला हळदी कुंकू लावून माझी ओटी भरली.
त्यानंतर मी तुळशीला नमस्कार केला, सगळ्यांना नमस्कार केला आणि मग नंतर सगळ्यांना हळदी कुंकू लावले आणि तिळगुळ दिले. वाण म्हणून मी सगळ्यांना झाडांच्या कुंड्या दिल्या. अशा प्रकारे माझा मकर संक्रांतीचा दिवस खूप मस्त सेलिब्रेट झाला. तुमची मकर संक्रांत कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा. हां, आणि माझा व्हिडिओ कसा वाटला हे देखील सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.